कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये माझा कुठलाही संबंध नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुनरुच्चार. संध्याकाळी या प्रकरणी सविस्तर बोलणार असल्याची माहिती. पार्थ पवारांचा जिजाई बंगला वादाच्या भोवऱ्यात. अमेडिया कंपनीचा पत्ता जिजाई बंगल्याचा, निवासी बंगल्याचा व्यावसायिक वापर कशासाठी? पुणे महापालिका चौकशी करण्याची शक्यता. कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर दिग्विजय पाटील बेपत्ता. दिग्विजय पाटील पुण्यातल्या घरी नाही. झी 24 तास दिग्विजय पाटलांच्या घरी. जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दुसरा गुन्हा दाखल. अमेडिया विरोधात गुन्हा नोंदवला. सरकारची फसवणूक केल्याचा ठपका. जागेचा ताबा घेण्यासाठी पत्र दिल्याचा आरोप. जमीन गैरव्यवहारामध्ये मुख्य आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. आरोपींच्या नार्को टेस्टची मागणी. नोंदणी प्रक्रियेमध्ये असणाऱ्यांवर कारवाई केली. पार्थ पवार यांचं नाव नोंदणी प्रक्रियेत नव्हतं. समितीच्या अहवालानंतर पुढची कारवाई करणार. महसूल मंत्र्यांची माहिती. वतनाची जागा हडपणाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा. पुण्यामध्ये जागेच्या मूळ वारसांचं आंदोलन. जागा परत न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा. 24 तासात पार्थ पवार यांच्यावर कारवाई केली नाही तर पोलीस अधिकाऱ्यांविरोधात ऍक्शन घेणार. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांचा इशारा. धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली. 2.5 कोटींची डील. मनोज जरांगे यांचा धक्कादायक आरोप. भाऊबीजेच्या दिवशी बैठक झाल्याचा दावा. पुण्यामधून एटीएसनं ताब्यात घेतलेल्या जुबेर कडील कागदपत्रांमध्ये बॉम्ब बनवण्याची माहिती. जुबेरच्या संपर्कातील व्यक्तीही रडारवर. वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण. मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सामूहिक वंदे मातरम तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीमध्ये कार्यक्रम संपन्न.